इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 18 परिसंस्था. विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडला आपण परिसंस्था आणि परिसंस्थेची रचना यांचा अभ्यास केला होता. आज आपण बायोम्स म्हणजे काय आणि बायोम्सचे प्रकार अभ्यासणार आहोत. पृथ्वीवरील काही भागामध्ये बऱ्याच मोठ्या क्षेत्रामधील हवामान आणि अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात आणि म्हणून त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते आणि अशा मोठ्या परिसंस्थांना बायोम्स असे म्हणतात. या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थेचा समावेश होतो. पृथ्वी ही स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे. पृथ्वीवर 2 मुख्य प्रकारच्या बायोम्स आढळतात. एक भूपरिसंस्था आणि 2 जलीय परिसंस्था. बायोम्सचा पहिला प्रकार आहे भूपरिसंस्था. भू म्हणजे जमीन. ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हणतात. आणि भूपरिसंस्थेमध्ये अजैविक घटकांचे प्रमाण हे असमान असते. असमान म्हणजे कमी जास्त असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण होतात. उदाहरणार्थ, गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था, विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था. भूपरिसंस्थेचा पहिला प्रकार गवताळ प्रदेशातील परिसंस्था. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढवण्यासाठी पुरेसे नसते त्या ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतात. या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस, माफक म्हणजे कमी प्रमाणात पाऊस, यामुळे खुरट्या वनस्पतींची वाढ होते. शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी या प्रदेशात आढळतात. त्याचप्रमाणे विविध पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीवसुद्धा असतात. गवताळ प्रदेशांना कोणत्या कारणामुळे धोके संभवतात? मानव गवताळ प्रदेशात शेती करू लागला आहे, त्यामुळे नैसर्गिक परिसंस्थेची हानी होते. गवताळ प्रदेशातील प्राणी मोठ्या प्रमाणावर शिकारीला बळी पडतात. आता जरी वन्यजीव संरक्षण कायद्याने त्यांना संरक्षण मिळाले असले तरी बऱ्याच वन्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत, नामशेष झाल्या आहेत. गवताळ प्रदेशाला वणवे लागून तेथील परिसंस्था उद्ध्वस्त होऊ शकते. जागतिक तापमानवाढीमुळे गवताळ प्रदेशांचे वाळवंट होण्याचा संभव असतो. आशियाई चित्ता ही प्रजाती मागील शतकात नामशेष का झाली? भारतामध्ये चित्ता मोठ्या प्रमाणात मारला गेला. राजे रजवाडे आणि ब्रिटिश लोकांनी शिकार करून चित्ते संपवले. शिवाय जंगलावर आक्रमण करून जंगले नष्ट करून मानवाने वस्त्या वाढवल्या, धरणे बांधली, रस्ते आणि पूल तयार केले. या साऱ्यांमुळे चित्त्याला लागणारे मोठे वनक्षेत्र संपुष्टात आले. त्यामुळे भारतातून चित्ता नामशेष झाला. गवताळ प्रदेशातील परिसंस्थांच्या संदर्भात आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. उत्पादक गाजर गवत, उसळी, हरळी, सुई गवत, जंगली ओट्स, बाजरी, राई, दुर्वा, म्हैस गवत. दुर्वांनाच आपण हरळी असेही म्हणतो. प्राथमिक भक्षक गाय, हरिण, ससा, लेप्टोकॉर्शिया, गवा, रानगवा, टोळ, पाजवे उंदीर, शेत उंदीर. द्वितीय भक्षक साप, पक्षी, कोल्हा, लांडगा, कोयोटू, रानमांजर, बॅडगेर. तृतीय भक्षक सिंह, तरस, गिधाड, घार, चित्ते. विघटक फ्युजेरियम, ॲस्परजिलस, गिधाडे, बोचीड, कीटकांच्या अळ्या, गोलकृमी, गांडूळ इत्यादी. माहीत आहे का तुम्हाला, दुधवा हे जंगल 1.5 शतकापूर्वी एक शिंगी गेंड्याचे मोठे वसतिस्थान होते. म्हणजेच या जंगलामध्ये 1.5 शतकापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात एक शिंगी गेंडे असायचे. पण अनिर्बंध शिकारीमुळे 20व्या शतकात हा प्राणी येथून नामशेष झाला. 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्याचे इथे पुनर्वसन करण्यात आले. पिंजऱ्यात त्यांचे प्रजनन करून नंतर हे गेंडे निसर्गात सोडले गेले. सर्वप्रथम 27 चौरस किलोमीटर गवताळ प्रदेश व वने ज्यात बारमाही जलस्रोत आहेत
असा भूभाग या कामी निश्चित करण्यात आला. तसेच 2 निरीक्षण केंद्रेही उभारण्यात आली. या प्रयत्नांना चांगले यश आले. भूपरिसंस्थेचा दुसरा प्रकार आहे जंगलातील परिसंस्था. ही निसर्गनिर्मित परिसंस्था आहे. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष, पक्षी एकाच ठिकाणी असतात. अजैविक घटकांमध्ये जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात. आता आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये ही राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्ये कोणत्या राज्यात आहेत ते आपल्याला भरायचं आहे. त्या तक्त्यामध्ये गीर हे गुजरातमध्ये आहे, दाचीगाम जम्मू काश्मीरमध्ये, रणथंबोर राजस्थान, दाजीपूर महाराष्ट्र, काझीरंगा आसाम, सुंदरबन बंगाल, मेळघाट महाराष्ट्र आणि पेरियार केरळ या राज्यात आहे. आता आपल्याला जंगल परिसंस्थेतील विविध घटकांची माहिती लिहून तक्ता पूर्ण करायचा आहे. उत्पादक डिप्टेरोकार्पस, साग, देवदार, चंदन, शिसव, देवबाभळ, वड, अश्वगंधा, ब्राह्मी, साल, खैर. प्राथमिक भक्षक मुंगी, नागतोडा, कोळी, फुलपाखरे, कीटक, हरिण, ससे, छोटे पक्षी, खार. द्वितीय भक्षक साप, पक्षी, सरडे, कोल्हा, नाग, अस्वल. तृतीय भक्षक वाघ, ससाना, चित्ता, मुंगूस, सिंह, घुबड. विघटक एस्परजिलस, पॉलीकॉर्पस, निरनिराळ्या प्रकारचे कवक आणि जीवाणू. माहीत आहे का तुम्हाला, भारतात सुमारे 520 अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते. पांढरा बिबट्या या अत्यंत दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य दी ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे. येथे हत्ती, गवा, रानडुक्कर, रानम्हैस, हरिण, वाघ, बिबटे यासह अनेक प्राण्यांचे जतन करण्यात आले आहे. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी 2/3 गेंडे येथे आढळतात. भरतपूर येथे अभयारण्य पाणपक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. गुजरातमधील गीरचे जंगल म्हणजे दिमागदार अशा आशियाई सिंहांचे जगातील एकमेव आश्रयस्थान आहे. बायोम्सचा दुसरा प्रकार आहे जलीय परिसंस्था. पृथ्वीवर 71% पाणी आणि 29% भूभाग आहे. म्हणजेच पाणी जास्त आहे पृथ्वीवर आणि म्हणून जलीय परिसंस्थांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नैसर्गिक परिसंस्थेमध्ये जलपरिसंस्था ही अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे. जलपरिसंस्थेमध्ये खालील प्रकार महत्त्वाचे मानले जातात. उदाहरणार्थ गोड्या पाण्यातील परिसंस्था, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था, खाडी परिसंस्था. जलीय परिसंस्थेचा पहिला प्रकार गोड्या पाण्यातील परिसंस्था. या परिसंस्थेमध्ये नदी, तळे, सरोवर यांचा समावेश होतो. या परिसंस्थेत नदीद्वारे व पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जा संक्रमण होते. जलभागाच्या तळावर असंख्य विघटक असतात. ते वनस्पती व प्राण्यांच्या मृत शरीराचे विघटन करतात व विघटन करून त्यांचे रूपांतर अजैविक घटकामध्ये करतात. अशा तुमच्याजवळ असणाऱ्या परिसंस्थेचे निरीक्षण करा व त्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. उत्पादक पान वनस्पती युलोथ्रिक्स, हायड्रिला, अझोला, निटेला, टायफा, पिस्टिया, इकॉर्निया, नीलहरित शैवाल, निरनिराळे वनस्पती प्लवक. प्राथमिक भक्षक पान कीटक, गोगलगाय, ॲनेलिड्स, छोटे मासे, अळ्या, क्रिल. द्वितीय भक्षक लहान मासे, बेडूक, उभयचर बेडूक, देवमासा. तृतीय भक्षक मोठे मासे, मगर, बगळे, जलीय पक्षी, मुसी, पाकट. विघटक जीवाणू, बुरशी, कवक, किडे, कीटक. जलीय परिसंस्थेचा दुसरा प्रकार
खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था. या परिसंस्थेत सागरी वनस्पतींची वाढ होते. शैवालावर उपजीविका करणारे लहान मासे, झिंगे मोठ्या प्रमाणात उथळ भागात आढळतात. सागराच्या मध्यभागी कमी प्रमाणावर जलचर आढळतात. मोठे मासे हे द्वितीय भक्षक असतात. समुद्रात पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. सागर तळावर विघटकांची संख्या जास्त असते. मृत वनस्पती, मृत प्राणी व टाकाऊ पदार्थ सागर तळावर जमा होऊन त्यांच्यावर सूक्ष्म जीवाणू विघटनाचे कार्य करत असतात. विचार करा, द्विजा आज टेकडीवर फिरायला गेली होती. तिथे फुलांवर मधमाशा घोंगावत होत्या. तेथील एक मधमाशी द्विजाच्या जवळ आली आणि तिच्या हाताला दंश केला. त्या दंशाच्या वेदनेमुळे द्विजा कळवळली व रागारागात म्हणाली, जगातून सर्व मधमाशा नष्ट होऊ दे. नंतर तिने विचार केला, खरंच मधमाशा नष्ट झाल्या तर फार काय होईल, मध खायला मिळणार नाही एवढंच ना. तुम्ही द्विजाला काय सांगणार? मधमाशा आपल्याला मध आणि मेण देतातच. ही दोन्ही उत्पादने व्यापारी दृष्टीने फार महत्त्वाची आहेत. याहीपेक्षा महत्त्वाची भूमिका म्हणजे मधमाशा परागीभवनात करीत असलेले योगदान. त्यांच्या मध गोळा करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्या आपसुकच परागीभवन घडवून आणतात. त्यामुळे कृषी क्षेत्रात आणि फळबागात मधमाशा महत्त्वाच्या ठरतात. त्यांच्याशिवाय फळे आणि धान्य उत्पादन शक्य नाही. निसर्गात घडून येणारे परागीभवन आणि फलन या दोन्ही क्रिया कृषी उत्पादनासाठी आवश्यक आहेत. मधमाशा नसल्या तर या क्रिया होणार नाहीत व त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून मधमाशा आपल्याला अन्नासाठी आवश्यक आहेत, हे द्विजाला आम्ही पटवून देऊ. मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास. मानवाच्या विविध कृतींचा परिसंस्थांच्या कार्यावर घातक परिणाम होतो. त्यामुळे परिसंस्थांचा ऱ्हास होतो. उदाहरणार्थ खाणकाम आणि मोठ्या प्रमाणावरील जंगलतोड यामुळे जमिनींचा वापर बदलू शकतो. तसेच त्यामुळे सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंधही बिघडतात. विविध मानवी प्रक्रिया व कृती परिसंस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतात. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिसंस्थेचे दुसऱ्या प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतर होण्यापासून ते एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत असे परिणाम होतात. परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती. लोकसंख्या वाढ व संसाधनांचा वाढलेला वापर. परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो. मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात. परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधन संपत्ती घेत राहिला. जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली. त्यामुळे परिसंस्थांवर ताण वाढला, पण टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. शहरीकरण. वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेशांचा वापर होतो. यामुळे परिसंस्थातील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा नष्ट होतात. औद्योगिकीकरण आणि वाहतूक. वाढत्या औद्योगिकीकरणासाठी लागणारा कच्चा माल नैसर्गिक जंगले तोडून मिळवला जातो. यामुळे जंगलांचा नाश होतो. वाहतुकीत वाढ झाल्याने त्यासाठीच्या सुविधा वाढवताना बरेचदा जंगलातून किंवा पाणथळ जागांवर रस्त्यांचे, रेल्वे मार्गांचे जाळे पसरले जाते. पर्यटन. निसर्ग निरीक्षण, मनोरंजन व देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक निसर्गरम्य परिसरात येतात. या पर्यटकांकरता अशा ठिकाणच्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात. त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊन तिची मोठ्या प्रमाणावर हानी होते. मोठी धरणे. धरणांमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते. त्यामुळे त्या भागातील जंगले किंवा गवताळ प्रदेशांचे जलीय परिसंस्थेत रूपांतर होते. धरणांमुळे नदीच्या खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह कमी होतो.
याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात. युद्धे, जमीन, पाणी, खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा व मतभेदातून युद्ध होते. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव, सुरूंगस्फोट केले जातात. यामुळे फक्त जीवितहानी होते असे नाही, तर नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात किंवा त्या नष्टसुद्धा होतात. अशा प्रकारे भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे व मानवी हस्तक्षेपामुळे काही नैसर्गिक परिसंस्थांचे वेगळ्या प्रकारच्या परिसंस्थात रूपांतर होते. काही परिसंस्थांचा ऱ्हास होतो, तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात. नैसर्गिक परिसंस्था जीवावरणातील संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणून त्यांचे रक्षण करणे महत्त्वाचे ठरते. स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांची उत्तरे वर्गपाठ वहीत लिहून काढायची आहेत.